3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. रवींद्र चव्हाण साहेबांना विनंती करतो. भाजपचा आज 46वा स्थापना दिवस. दिल्लीमध्ये पक्ष कार्यालयामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष भाजपचा ध्वज फडकवणार. देशासह राज्यभरात भाजपकडून विविध कार्यक्रम. संसदेमध्ये नवनियुक्त खासदारांचा आज शपथविधी सोहळा. उपराष्ट्रपती देणार गोपनीयतेची शपथ. महाराष्ट्रातील शरद पवार, रामदास आठवलेंसह 5 खासदारांचा आज शपथविधी. 33% महिला आरक्षणामुळे राज्यातील लोकसभेच्या जागा 24ने वाढण्याची शक्यता. विधानसभेतील चित्रही बदलणार. तर पुढील आठवड्यात घटना दुरुस्ती विधेयक मांडलं जाणार असल्याची माहिती. घातकी तटकरे पटेलची गरज नाही. बारामतीत तटकरे पटेलांविरोधात बॅनरबाजी. सुनेत्रा पवारांचा अर्ज भरण्याआधी झळकले बॅनर. अजित पवार समर्थकांनी लावलेल्या बॅनरची चर्चा. त्र्यंबकेश्वरच्या दारी भक्तांची आर्थिक लूट. त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी पैशांची बोली. तत्काळ दर्शनासाठी 3 ते 5 हजारांची मागणी. पोलीस प्रशासनाची डोळेझाक. भाविकांचा आरोप. अवकाळीचं संकट संपलं. आता पुन्हा उकाडा वाढणार. राज्यामध्ये पुन्हा तापमानाचा पारा वाढण्याचा अंदाज. मुंबईच्या 7ही धरणांमध्ये 37% पाणीसाठा शिल्लक. जुलै अखेरपर्यंत पाणी पुरवण्याचं महापालिकेसमोर आव्हान. पाणी जपून वापरण्याचं मुंबईकरांना आवाहन. मर्यादित पुरवठ्यामुळे लिंबाचे दर वधारले. नवी मुंबई लिंबाच्या किमतीमध्ये वाढ. घाऊक किरकोळ बाजारामध्ये लिंबाचे दर दुप्पट. दरवाढीचा सामान्यांच्या खिशाला फटका. भारताच्या जीडीपी वाढीला युद्धाची झळ. जीडीपी वाढीचा अंदाज 6.8 वरून 6%. देशात महागाई वाढण्याची शक्यता. पेट्रोल डिझेलसह एलपीजी दरातही वाढीचा अंदाज. आरबीआयची आजपासून पतधोरण समितीची बैठक. पतधोरण समितीची 3 दिवसीय बैठक. व्याजदरामध्ये कपात होण्याची शक्यता कमी. युद्धामुळे कर्ज स्वस्त होण्याची शक्यता मावळली. होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल. डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरूच. इराणला वाहिली शिव्यांची लाखोली. तर इराणचंही जोरदार प्रत्युत्तर. देशाच्या जीडीपी वाढीला युद्धाची झळ. मुडीजनं जीडीपी वाढीचा दर 6.8 वरून 6% खाली आणला. तर इंधन तुटवड्यामुळे महागाई वाढण्याचा अंदाज. इंधन टंचाईमुळे नेपाळमध्ये 5 दिवसांचा आठवडा. सरकारी कार्यालय, शैक्षणिक संस्थाही 2 दिवस पूर्णपणे बंद राहणार. नांदेडमध्ये 48 तासांमध्ये 5वा खून. भर रस्त्यात धारधार शस्त्रांनी वार करत संपवलं. शनिवारी मुरमुरा गल्लीत तरुणाची हत्या. शुक्रवारी रात्री गँगवॉरमध्ये 3घांचा खून. शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर. रायगडच्या महाडमध्ये गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा. क्लास चालक शिक्षकाकडून विद्यार्थ्यांवर अत्याचार. खासगी क्लास चालकाविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा. अमरावतीच्या अंजनगाव सुरजीमध्ये जादूटोण्याचा प्रकार. अंबादेवी साखर कारखाना आवारामध्ये जादूटोणा. सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे डाव उधळला. तांत्रिकासह 4 आरोपींना पोलिसांकडून बेड्या. सोलापूरच्या मोहोळमध्ये तरुणाचं टोकाचं पाऊल. मोबाईल घेऊन न दिल्यानं जीवन संपवलं. घरच्यांकडे पैसे नसल्यानं होत होता विलंब. बीबीएच्या 2ऱ्या वर्षात शिकत होता तरुण.